दीड महिन्यामध्ये राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार। TV9 मराठीला दिल्लीतल्या सूत्रांची एक्सक्लुसिव्ह माहिती। फडणवीस आणि शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यानं सूत्रांच्या माहितीला बळ। महायुतीत अर्थ खात्यावरून घमासान। राष्ट्रवादीला अर्थ खाते देण्यास शिवसेनेचा विरोध। शिंदेंनी शहांपुढे भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। तर अर्थ खात्यासाठी दिल्लीत चर्चा करणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार, तटकरेंची माहिती। अर्थ खात्याबाबत फडणवीसांशी सुनेत्रा पवारांसोबत जाऊन चर्चा करणार, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही, तटकरेंची माहिती। सुनेत्रा पवारांनाच अर्थ खातं मिळणार, अर्थ खातं दुसऱ्यांना मागण्याचा अधिकार नाही। जयंत पाटलांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकरांची टीका। पक्षानं ठरवलं तर मंत्रिपदासंदर्भात माझा विचार होईल, चिखलीकरांकडून आशा व्यक्त। आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, पक्षात कुठलाही गैरसमज नाही। वर्षा बंगल्यावरील बैठकीवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। तर मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा, राजकीय भेट नसल्याचा तटकरेंकडून दाखला। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते। सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान देण्याचा कट असू शकतो, त्यांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं। अंजली दमानी यांचा निशाणा। बिलाला समर्थन करणं म्हणजे एनडीए सोबत येणं असं होत नाही। एनडीएत आता नवीन पक्ष नाही। मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली आहे। सीमांकन विधेयकाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या चर्चावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, त्यांची बैठक देखील पार पडली आहे। फडणवीसांनंतर आज जयंत पाटील यांनी शिंदेंची भेट घेतली। अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत आहेत, बैठकीला महत्त्व आहे। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाणार असल्याची माहिती आहे। अकोला महापालिकेतील 3 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र अवैध। काँग्रेस, MIM आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 नगरसेवक अपात्र। महापालिका आयुक्त सुनील लहानेंची कारवाई। अकोला महापालिकेत आणखी काही नगरसेवकांवरती अपात्रतेची टांगती तलवार। वयात मोठ्या राजकीय टॉप 9 महायुती सरकारी बंगल्यावरून मोठी सडाओढ। उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी मिळाला फ्लॅट। सुरुवातीला रायगड A6 हा बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न, मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर। बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यानं सचिन अहिर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश। सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर। जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहायला लावलं। मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पंढरपूरमध्ये VIP दर्शन बंद। 27 जुलैपर्यंत VIP दर्शन बंद। कुणालाही VIP दर्शन दिल्यास कारवाई होणार, जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांची माहिती। जनता शिंदेंच्या पाठीशी, त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही। भाजपाकडून तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही, मुनगंटीवारांचं भाष्य। लवासा प्रकरणामध्ये शरद पवार सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। पवार सुळेंविरोधात आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। FIR नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली। सुप्रीम कोर्टाकडून याचिकाकर्त्याच्या हेतूवर संशय व्यक्त। अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज झाले। अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना। बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याचेही आदेश, सूत्रांची माहिती। शरद पवार NDA मध्ये येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय, तरीही असं झाल्यास लोकांचा नेत्यांवरचा विश्वास कमी होईल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शरद पवार संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार। शरद पवारांच्या उपस्थितीत खासदारांची दिल्लीत बैठक होणार। अधिवेशनातील प्रश्नांनी पक्षाची भूमिका यावर चर्चा होणार। दिल्लीतील बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता। कल्याणमध्ये भाजपात मोठं भगदाड। 2 बड्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। आमदार सुलभा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ। जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर म्हात्रे, मंडळ उपाध्यक्ष विमल खटकेंचा राजीनामा। जुन्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा स्थानिक नेतृत्वावर आरोप।